गौतम बुद्ध यांची प्रेरणादायी कथा परिवर्तनाचा मार्ग। एकदा भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावातून जात होते। गावातील लोक बुद्धांच्या शिकवणीवर श्रद्धा ठेवत असत, पण त्यात काही असेही होते जे त्यांच्यावर टीका करत। त्या गावात एक श्रीमंत अहंकारी माणूस राहत होता। त्याला बुद्धांबद्दल द्वेष होता। बुद्ध गावात येणार असल्याचे त्याला कळल्यावर त्याने ठरवले की तो त्यांचा अपमान करेल। तो बुद्धांकडे गेला आणि रागाने म्हणाला, हे संन्यासा, तुझ्या फालतू शिकवणींनी आमच्या तरुणांना भरकटवले आहे। तू निघून जा आमच्या गावातून। तुझ्यासारख्या ढोंगी साधूंची आम्हाला गरज नाही। बुद्ध शांत होते। त्यांनी कुठलाही राग न करता त्यांच्याकडे पाहिले आणि हळूच विचारले, मित्रा, जर कोणी तुला एक भेटवस्तू दिली आणि तू ती स्वीकारली नाहीस तर ती भेटवस्तू कोणाकडे राहील? तो माणूस थोडा गोंधळला आणि उत्तर दिले, माझ्याकडे येणारी भेट जर मी घेतली नाही तर ती देणाऱ्या जवळच राहील। बुद्ध मंद स्मित करत म्हणाले, बरोबर। तसेच जर कोणी राग, द्वेष आणि अपशब्द माझ्याकडे आणत असेल आणि मी ते स्वीकारत नाही तर ते कुठे राहतील? त्या माणसाला आपली चूक लक्षात आली। तो बुद्धांच्या पायाशी पडला आणि क्षमा याचना केली। त्याचा अहंकार नष्ट झाला आणि त्याने बुद्धांचा शिष्य बनण्याचा निश्चय केला। या कथेचा संदेश स्पष्ट आहे। आपल्याकडे कोणीही द्वेष, अपमान किंवा राग आणला तरी आपण त्या स्वीकारायचे की नाही हे आपल्या हातात असते। जर आपण शांत आणि संयमी राहिलो, हा दुसऱ्यांच्या नकारात्मकतेचा आपल्या मनावर परिणाम होत नाही। गौतम बुद्धांचे जीवन हे करुणा, शांतता आणि संयमाचा उत्तम आदर्श आहे। त्यांची शिकवण आपल्याला सांगते की द्वेषाला द्वेषाने नाही तर प्रेमानेच जिंकता येते। तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही प्रेरणादायी कथा आवडली असेल। असेच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत। धन्यवाद।